2024 या वर्षात अनेक कलाकारांनी त्यांचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलंय, तर अनेक कलाकारांनी नवीन गाडी घेत आपलं स्वप्न पूर्ण केलंय. नुकतंच स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावने मुंबईत स्वतःचं नवीन घर घेतलंय. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त करत त्याने लिहिलंय की मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि तेही अंधेरीसारख्या ठिकाणी 4 कपडे, एक छोटीशी बॅग आणि खिशात 1500 रुपये घेऊन गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या मुलासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडुपला 10x10च्या खोलीमध्ये राहताना जीव गुदमरल्यासारखा व्हायचा. यार कुठे आलो आहोत आपण असं वाटायचं. फिल्ममध्ये जशी मुंबई पाहतो तशी नाही. कुठे राहतोय आपण. ऑडिशनसाठी अंधेरीला यायचो तेव्हा मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या की वाटायचं यार ही खरी मुंबई, इथे घर असलं पाहिजे. ऑडिशन झालं की मित्रांबरोबर फिरताना उगाच बोलायचो इथे घर घेईन मी, तू तिथे घे. पण त्यावेळी ते फक्त दिवा स्वप्न असायचं. ही मुंबई तुम्हाला लगेच आपलंसं नाही करत, खूप परीक्षा घेते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावंसं वाटायचं. पण माझ्याबरोबर कायम एक खंबीर मुलगी होती, अगदी सुरुवातीपासून. आज या मुंबईत आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबतीमुळेच आहे. आणि हे घर सुद्धा तिच्या सोबतीशिवाय शक्य झालं नसतं. पैसे आले की उधळपट्टी करणारा मी, पण 1 रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली. रेणू, आज मला खूप आनंद होतोय. तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देत आहे. हे माझं नाही तर तुझं घर आहे. आणि या फाटक्या मुलाचा हात ज्या विश्वासाने तू धरलास, आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस, त्याच मुलाने लग्नानंतर 5 वर्षात इतक्या कमी वयात करोडोचं घर घेतलंय. तू नेहमी बोलतेस आप खुद पे विश्वास करो आप कर लोगे. आज मला खूप आनंद होत आहे की तुझा विश्वास मी सार्थ ठरवला. मी तुझ्यावर प्रेम खूप करतो. अशीच कायम माझ्याबरोबर राहा. कपिलचं हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.